सद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती तब्बल 17 वर्षानंतर आळंदी नगरीत दाखल झाली आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत संत तुकाराम संस्थानचे माजी विश्वस्त अध्यक्ष काय सांगाल, काय नक्की आजचं महत्त्व आहे? तब्बल 17 वर्षानंतर आज पालखी जी आहे ती माऊलींच्या भेटीला आली। रामकृष्ण हरी आनंदोड ही आनंद तरंग आनंदाचे अंगानंद जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज 375 वर्ष नवे नवे नामदेवरायांचे पुण्यतिथीचे 675 वर्ष आणि कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचे ज्ञानोबांचा जन्मोत्सव 750 वर्षानंतर ही संमेलनाची भेटीचे निमंत्रण मिळालं। वर्षानंतर हा योग जुळला हा 2008ला भटली होती आणि त्याच्यानंतर एक पुण्य याच्या वेळेस आली होती समाधी सोहळ्याला आणि त्याच्यानंतर आज आलेला योग आहे। आपण पाहिलं तर तब्बल 17 वर्षानंतर हा योग जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी जी आळंदी मधील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात जे आहे ते आता काही वेळानंतर दाखल होईल। त्याआधीच आपण पाहिलं तर संत तुकाराम महाराज असेल किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पादुकांची जी आहे ती भेट होणार आहे। कॅमेरामन अभिजित सह मी रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।